तर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहोत. कुठून पडलं बाबू. तर मंडळी आता आम्ही गावाला चाललोय आणि तुम्ही बघू शकता हा पसारा एवढं सगळं आम्ही ह्याच्यासोबत घेऊन जाणार आहे. इथं कांदे वगैरे ठेवलंय आणि हे पण इकडे पण कॅन्डे, अजून ती पिशवी आहे, अजून एवढं सगळा राडा घेऊन चाललोय आम्ही गावाला जाताना. थंडी खूप ना म्हणून घेतात ब्लँकेट वगैरे. आणि इथे पण आहे, हे पण घेऊन जायचंय. तर लोक गावाला जातात. किती दिवसात जायचंय? 3 दिवसासाठी फक्त. आणि एवढं सगळं सामान घेऊन चाललंय. 3 दिवसात एवढं सामान लागतं. आणि लोक गावाला जातात रिकाम्या हाताने जातात आणि घेऊन काही येताना भरून घेऊन येतात काय काय. आता इथं आम्ही इकडूनच घेऊन चाललोय सगळं आणि तिथून येणार रिकाम येणार आहे आम्ही सगळे. तर असं तुमचं कोणाकोणासोबत होतं ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. हे बघा, हे उन्हाला कोण कोण बसलेत गावाकडे आल्यावर आम्ही. आणि उन्हाला बघा, हा छान ऊन लागते. कोवळे उन्हाला इथं आणून टाकले माहीला. बघू माही, तू माहीला बघ माही कशी बघते बघा 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 कसं गावाकडचं ऊन. बाबा बाबा ऊन लागते, छान ऊन लागते है ना. या म्हणजे तुम्ही है ना, छान लागते ना ऊन. तो माती कशी खेळायली, तो मातीला हात लावायली. आणि गावाकडचे सकाळ छान छान ऊन. आणि इथे भाजी कोणाकोणाला ओळखता येते ती नक्की कमेंट करून सांगा. ही आहे हरभऱ्याची भाजी. ही वाळ्याला सुकायला टाकलेली असते. पहिलं वल्ली करतात भाजी आणि नंतर ना सुकाय ठेवतात उन्हाला. सुकल्यावर पण भाजी म्हणून खाता येते ह्याची छान. तर अशी हरभऱ्याची भाजी ते खाय, इथे खाय आणि तिकडे कळलं आहे. असं आमच्या टेरेसवर टाकल्यात भाज्या वाळायला घातल्या. आणि अशा गोदडी वाळायला टाकते. याच्यावर आमचं चिंटू मुतले सुकेलेलं आहे, त्याच्यामुळं मुतून सुकवून सगळं घाण केलं, वल्ल केले. म्हटलं जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू दे, सुकायला नंतर न गेल्यावर धुवून काढ. आणि बघा सगळे छान गावाकडे उन्हाकडचे मस्त उन्हामध्ये मस्त जास्त त्या आजीचं बघा आंघोळ होऊन मस्त चहा नाश्ता करून आजी तेल लावत बसले. तेल आळलेलं असतंय ते गरम करण्यासाठी तिने उन्हात ठेवले त्या आजीने. दिसते का तुम्हाला? बघा दिसत असेल. हे बघा तेलाची बाटली आहे. तेल आहे ते उन्हात ठेवलंय तिने आजीने. तर असं सगळ्यांनी सकाळ सकाळ छान गावाकडे ऊन मस्त येते. पुण्याला आपला ऊन अजिबात येत नाही. किती जर वेळ झाला तरी पण खूप 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 थंडी वाजते. 10, 11, 12 वाजता जर आपण बाहेर आलो तरी थंडीच वाजते. आणि इथं बघा कसलं मस्त ऊन होते. आणि आमच्या दारातलं ही सुमिती यायला इकडून. इथं माझा भाऊ बसलाय, ब्रश करते. आणि तिकडं आमच्या चुलती असं कोण कोण आहे ते तिकडं चालत. दादा नमस्कार मंडळी, मी आपल्या सर्वांची लाडकी अंजली कदम. तर मंडळी आज आम्ही पुण्यावरून गावाला आलेलो आहोत आणि आज आम्ही चाललेलो आहोत अंबाजोगाईला. आणि आमच्या सोबत आहेत ड्रायव्हर काका. पप्पा इथे बसले, तिथे सुमित बसलेला आहे आणि इथे माझी मम्मी बसलेली आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी जोगेश्वरीचं दर्शन घ्यायला.
ते विटा दाखव विटभट्टी. आणि इकडे बी वीटभट्टी आहे. तुला तर माहिती कशी असते विटभट्टी? बघितली मी लांबी काय दिसली की हो का इथं पण आहे विटाचं काम सुरू आहे इथं. आणि इकडून खूप साऱ्या गाड्या आहेत त्याच्यात धूळ पण उडतो इथे. तर आपण आज मस्तपैकी दर्शन घेऊया. तुम्हाला मी दाखवणारच आहे. चला आमच्यासोबत तुम्ही पण. तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता हे ड्रॅगन फ्रूटची शेती केली इथे. लागले ती आता ते मोठं व्हायला लागलंय. बघा ते कुठं आहे कुठं नाही. चलो चलो उधर दिख रहा है सरळ जाने का है. आणि तुम्हाला बघा दिसते का 10 किलोमीटर आहे. अयो मम्मी पडले. 10 किलोमीटर राहिले म्हणजे तिथे दिसत असं चटमध्ये आणि ट्रॅक्टर सॉरी ऊसाचा ट्रॅक्टर ऊसाचं ट्रॅक्टर आहे. चाललाय ट्रॅक्टर. हा ऊसाचा ट्रॅक्टर. आणि हे तर म्हातारा ऊस म्हणली मम्मी. तो का म्हातारा ऊस झालेला असं त्याला असं म्हाताऱ्यावरती येतं त्याला म्हातारा ऊस म्हणायचं असतं. तेच समजलं का. माझ्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा मला. तुमच्याकडे काय बोलतात इसको मेरे को कमेंट से बताओ. आमच्याकडे म्हातारे म्हणतात. आमच्याकडे म्हातारा बोलतात. म्हातारा. ठीक आहे. चला आता मग आपण पण जाऊ सगळेजण दर्शनाला. चला. तर मंडळी फायनली आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये. चाललेलो आहोत म्हणजे अजून गेलो नाहीये. तर फायनली मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. तुम्ही पाहिलंच. कॅमेरामॅन साईडची माणसं अशी चाललं. कॅमेरामॅन चालत होतं. ब्लॉगर सगळ्या गोष्टी करतो. कुठून बोलायचं असेल तर बोलू शकताय मंडळी. बोलायचं असेल तर बोलू शकताय. तर मंडळी आता तुम्ही बघताय सिद्धेश्वरी मंदिर. त्याच्यामध्ये आम्ही प्रवेश करणार आहोत. बाबू तांब्याची पितळाचे त्या समय आणि ह्या तांब्याचे. हो हा लग्न झालेलं नाही. हा इथं असंच होतं डायरेक्ट. मरीचा काढवा फोटो घेऊ ना. ते ठेवून ठेवायचं ताटातलं.
बरं याव त्याच्या खाली सीधे चला या की बस काय मला आवडत नाही. तर मंडळी आताच आमचं योगेश्वरीचं म्हणजेच अंबाजोगाईचं दर्शन झालेलं आहे आणि इथे चाललेलं आहे आमचं काहीतरी आणि आता आम्ही निघणार आहोत परत. तर मंडळी इथला प्रसाद तुम्ही बघू शकता. ते नको व्हिडिओ फोटो काढायला जरा. धावच नव्हतं मला व्हिडिओसाठी. मंडळी आता जस्ट प्रसाद घेतलाय तरी हिचं काही लगेचच हिचं खायचं असते नाही हा चिवडा मला आणलाय तर लगेच हिचं खायचं सुरू झालंय बघा. तेच करायची होती तसं. आम्ही दोघं नाही खात आणि आमच्यापेक्षा जास्त हिच चाललेलं असं कुठल्या पण गोष्टी. आता दात पडतो. तुम क्या तुम्हारे क्या टूथपेस्ट में नमक है? आपके टूथपेस्ट में नमक है. क्या आपके टूथपेस्ट में नमक है? तभी तो इतने स्ट्रॉन्ग है दांत. मेरे नहीं है, मेरे दांतों में नहीं है, कहीं टूथपेस्ट में नहीं, इसलिए मेरे दांत गिर जाते. तो मैं ऐसे चीजें नहीं खाती हूँ. चला आता जोगाईचा उदो उदो म्हणा. उदे उदे आई येडेश्वरीचा चांग भलं. तर मंडळी घरी जाताना आम्हाला वाटेमध्ये वरात दिसली आणि त्या वराटेमध्ये मस्तपैकी लोक गाणी वगैरे लावून डान्स करत होती आणि नवरदेव घोडा बसून होता. आणि मग नंतर आम्ही जाता जाता रात्र झाली आणि तेव्हा माझे काका आले होते आम्हाला भेटायला. काहीतरी द्यायचं होतं सामान. मग तिथून आम्ही मस्तपैकी घरी गेलो आणि असं होतं माझा आजचा डे. आणि ब्लॉग बघत राहा, परत अजून गावाकडे गेलेल्या मज्जा मस्ती तुम्हाला बघायला भेटतील. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.